और जनाब क्या चल रहा है? जनाब हिंदुस्तान में तो चीन टपाक डम डम चल रहा है। जलवा आहे हमारा। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलो सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्ही प्रिव्ह्यू तर पाहिलाच आहे. तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. जर कोणी डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर बिटमार्क आणि शेकपिकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क आणि शेकपिक अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर त्या तुम्हाला फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे पण फोटो ॲड करायचे आहेत ते तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुढच्या बीटला यायचं आहे आणि अशा प्रकारे फोटो कट करायचा आहे. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण अशाच प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेकपिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर थ्री डॉटवरती जायचं आहे. तर थ्री डॉटवरती गेल्यानंतर कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा वाला इफेक्ट फक्त या पहिल्याच फोटोला द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर जेवढे पण पुढचे फोटो आहेत त्यांना आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेकपिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जायचं आहे आणि कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपले जेवढे पण फोटो राहिले आहेत त्या सगळ्या फोटोंना आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर आता जेवढे पण आपले फोटो आहेत त्या सर्व फोटोंना हवाला इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला इथे आपला व्हिडिओ झालेला आहे. तर तुम्हाला इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढे पण रेझोल्यूशन पाहिजे तेवढे तुम्ही ठेवू शकता व्हिडिओचे. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए